नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जो डिस्कशन करणार आहोत ते असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी भरती येणार आहे, जिला आपण MPW ची भरती म्हणतो। भरपूर लोक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत। त्याच्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य सेवकची जी भरती येणार आहे त्याचे भरपूर प्रश्न तुमच्या मनात असतील। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आजचा मी जो व्हिडिओ आहे तो बनवत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे, जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अजिबात नसेल। तसंच आपल्या टेलिग्रामवर जे विद्यार्थी जॉईन आहेत, टेलिग्रामच्या डिस्कशनवर जे विद्यार्थी जॉईन आहेत त्या लोकांसाठी तर आजचा व्हिडिओ अजिबात नसेल। कारण की त्यांना माहिती आहे आपण प्रत्येक आठवड्याला एक डिस्कशन सेशन जे असतं ते ऑर्गनाईज करत असतो आणि या डिस्कशन सेशनमध्ये आपण या सर्व भरतींबद्दल जे छोटे छोटे मोठे मोठे पॉईंट असतात ते आपण डिस्कस करत असतो आणि अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी असते ते सुद्धा आपण या डिस्कशन सेशनमध्ये पाहत असतो। आजचा व्हिडिओ कोणासाठी आहे तर असे विद्यार्थी जे यूट्यूबवर इन्फॉर्मेशन शोधत असतात की सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती कशा पद्धतीने येईल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचा सिलेबस कशा पद्धतीने असेल, क्वालिफिकेशन कशा पद्धतीने असेल, असे लोक जे यूट्यूबवर व्हिडिओ शोधत असतात आणि त्यांना रँडमली आपला व्हिडिओ जो असतो तो भेटत असतो। तसंच जिल्हा परिषद आरोग्य सेवकसाठी जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट असतात आणि ते इन्फॉर्मेशन यूट्यूबवर शोधत असतात, अशा सर्व लोकांसाठी आजचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट असेल। कारण की काय होतं, मी एखादा व्हिडिओ टाकला तर व्हिडिओमध्ये सर्व जे विद्यार्थी असतात त्यापैकी 2-4 विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपलं जे चॅनल आहे ते व्ह्यूजसाठी बनलेलं आहे, परंतु हे अजिबात नाही। तुम्हाला थोडंसं आमच्याबद्दल इंट्रोडक्शन देतो, जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन देऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की जिल्हा परिषदमध्ये आपण काय काय काम केलेलं आहे। जे पण आरोग्याशी संबंधित भरती असतात त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी कोणत्या लेवलला पोहोचलेले आहेत ती थोडी तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या आणि त्याच्यानंतर यांच्याबद्दल तुमच्या मनात जेवढे पण प्रश्न होते ते मी सर्व कंपाइल केलेत आणि आजच्याच व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती देणार आहोत। ओके, तर भरपूर लोक काय करतात, भरपूर लोक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीला जिल्हा परिषदचा जो आरोग्य सेवक आहे त्याच्याबरोबर कंपॅरिझन करत असतात। टेलिग्रामवर जरी तुम्ही पाहिलं असेल तर टेलिग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे GR जे आहेत ते येत असतात आणि काय होतं, एक जो GR आलेला असेल त्यालाच दुसऱ्याशी लिंक करून देतात आणि दुसरा जो GR आला असेल त्यालाच दुसऱ्यामध्ये लिंक करण्याचा प्रयत्न केला जातो। फायनली हे जे पूर्ण डिस्कशन आहे त्याला क्लोज करावं, त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। तर इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसतोय हा जो आहे सार्वजनिक आरोग्य विभागामधला MPW आहे आणि हा जो आहे जिल्हा परिषद आरोग्य सेवक मधला MPW आहे। दोघांची कामे जरी सारखे असतील परंतु दोघांचं जे डिपार्टमेंट असणार आहे, दोघांचं कामं म्हणजे दोघांचे चेहरे पहा, दोघांचे चेहरे सुद्धा तुम्हाला सारखे दिसतील, कामं सुद्धा सारखे दिसतील, परंतु सार्वजनिक आरोग्य विभाग हे वेगळं डिपार्टमेंट आहे आणि जिल्हा परिषदमधून जो आरोग्य सेवक झालेला आहे त्यांचं वेगळं डिपार्टमेंट आहे। याची जी क्वालिफिकेशन 2023 मध्ये होती ती वेगळी होती, याची जी क्वालिफिकेशन होती 2023 मध्ये ती सुद्धा वेगळी होती। तसंच याचा जो सिलेबस होता तो सुद्धा वेगळा होता आणि याचा जो सिलेबस होता तो सुद्धा वेगळा होता। मी इतकं कॉन्फिडेंटली का म्हणतो, कारण की आपले 2023 मध्ये इथले हे विद्यार्थी जे होते ते सुद्धा सिलेक्ट झालेले होते। 2023 मध्ये आपले हे जे विद्यार्थी होते ते सुद्धा सिलेक्ट झालेले होते। नगर परिषद SI च्या बाबतीत जर बोललो तर नगर परिषद SI मधले सुद्धा यावर्षी जे पण सिलेबस तुम्हाला येणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन हे आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत। जी भरती आपण टेलिग्रामवर अपडेट केलेली आहे, ज्या भरतीबद्दल विद्यार्थी प्रयत्न करत आहेत ती असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती आणि त्याच्यामधलं जे MPW पद आहे त्याच्याबद्दल विद्यार्थी प्रयत्न करताना तुम्हाला दिसतील। त्याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो वेबसाईट असते ती या टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटते, म्हणजे हे डिपार्टमेंट पूर्णतः वेगळं होतं आणि जिल्हा परिषद आरोग्य सेवकचं जे असतील, मागच्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जिल्हा परिषद होती, प्रत्येक जिल्हा परिषदच्या साईटवर तुम्हाला ह्या नोटिफिकेशन पाहायला भेटलेलं होतं। ही जिल्हा परिषद पालघर आहे। ओके, जिल्हा परिषद पालघरमध्ये तुम्हाला आरोग्य सेवक जो असेल तो या टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटला, म्हणजे हे दोघी जे डिपार्टमेंट होते ते वेगवेगळे होते। मागच्या वेळेस जे सार्वजनिक आरोग्य विभाग होतं, आता पहा आंबेडकर साहेब तुम्हाला इथं दिसत आहेत, तर विद्यार्थी जे निवेदन देत आहेत, विद्यार्थी जे अपडेट देत आहेत तर ते सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपडेट तुम्हाला भेटत आहेत। जी मागची अपडेट होती ना की 5000 पदं येणार आहेत आरोग्य सेवकचे, अशी जी अपडेट तुम्हाला भेटली होती तर प्युअरली सार्वजनिक आरोग्य विभागाची अपडेट होती, कोणत्याही पद्धतीने ती जिल्हा परिषदची अपडेट न होती। आता जर तुम्हाला कोणी सांगत असेल
की फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्हाला जिल्हा परिषदची भरती पाहायला भेटेल, तर ती अपडेट याची अजिबात नाही. ती जी अपडेट आहे ती सार्वजनिक आरोग्य विभागाची अपडेट आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इतक्या कॉन्फिडेंटली मी का सांगतोय, कारण की आंबेडकर साहेबांना जे भेटलेले विद्यार्थी आहेत ते आपल्या टेलिग्राम ग्रुपचे विद्यार्थी आहेत. जे आंबेडकर साहेबांना निवेदनं देत आहेत आपल्या टेलिग्रामवरून किंवा आपले जे सहाय्यक टेलिग्राम चॅनल आहेत ते विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी प्रयत्न करताना तुम्हाला दिसून येत असतील. ओके, तर तुम्हाला जर यूट्यूबवर अपडेट भेटत असेल की फेब्रुवारीमध्ये जाहिरात पाहायला भेटेल, ही साफ चुकीची गोष्ट आहे. ती जी अपडेट आहे ती प्रॉपर सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW साठीची अपडेट असणार आहे. एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची, दोघी विभाग जे आहेत दोघी विभाग वेगवेगळे आहेत. दोघांचं क्वालिफिकेशन वेगळं आहे. दोघांचे GR येतात ते सुद्धा वेगवेगळे तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, आता तुम्हाला वाटत असेल की हे सर काही बी फेकतायत, हे दोघी डिपार्टमेंट एकच आहेत, तर तुम्हाला मी आता आपल्या चॅनलची एक हिस्ट्री सांगतो. आता आपलं जे चॅनल होतं त्याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया अबाउट चॅनल. पहिली भरती जी मी कव्हर केलेली होती ती ITI प्री व्होकेशनल इन्स्ट्रक्टरची केलेली होती. टोटल 160 जागा होत्या मेकॅनिकल टेक्नॉलॉजीच्या. त्याच्यापैकी 52 जे विद्यार्थी होते ते आपल्या चॅनलवरचे होते. ही मी पहिली भरती कव्हर केलेली होती. जी दुसरी भरती होती जिल्हा परिषद आरोग्य सेवकची भरती होती. त्याच्यामध्ये टोटल 450 विद्यार्थी जे होते ते आपल्या चॅनलचे होते. ओके, त्याच्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी होते ज्यांना तांत्रिक या पार्टमध्ये 80 पैकी 80 मार्क हे पडलेले होते. 16 जिल्ह्यांमध्ये जो फर्स्ट रँकर होता तो आपल्या चॅनलवरचे जे विद्यार्थी होते. 16 जिल्ह्यांमध्ये फर्स्ट रँक जी होती ती आपल्या चॅनलवरच्या विद्यार्थ्यांची होती. आता काहींना वाटेल की सर हे तर तुम्ही काहीतरी टाईप करून दिलं आणि ते खरं असेल का खोटं असेल ते आम्ही कशा पद्धतीने चेक करायचं. तर पहा, हे स्क्रीनशॉट आहेत आणि हे स्क्रीनशॉट कधीचे आहेत. हे स्क्रीनशॉट जे आहेत ते ज्यावेळेस तुमचा आरोग्य भरतीचा आरोग्य सेवकचा जिल्हा परिषद आरोग्य सेवकचा ज्यावेळेस रिझल्ट लागत होता त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्यांचे रिझल्ट जे होते ते आपल्या चॅनलला कळवलेले होते. तुम्हाला टोटल 250 स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला भेटतील. इथं पहा, इथं तुम्ही पाहू शकतात राहुल कंठाडे निवड झाली होती. त्याचं यूट्यूब चॅनलला तो राहुल स्वामी या नावाने होता, त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. ओके, एक विद्यार्थी होता, खूप छान पेपर गेला आणि त्याच्यानंतर ह्याचं सुद्धा सिलेक्शन झालेलं होतं. नंतर आपण जे यूट्यूबला लेक्चर घेतलेले होते, आपण पृथ्वीवरचं लेक्चर घेतलेलं होतं, त्या लेक्चरमधून जसाचा तसा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटलेला होता. नंतर नागेश्वर जे होते, नागेश्वर यांचं सिलेक्शन झालेलं होतं. नंतर इथं पहा, वर्धा सेकंड रँक या विद्यार्थ्याची आलेली होती. नाव होतं अक्षय हातमोडे सर. आता या अक्षय हातमोडे सरांचं 3 ते 4 जिल्हा परिषदमध्ये निवड यांची झालेली होती. वर्धामध्ये सेकंड रँक आल्यानंतर मीच हा रिप्लाय केलेला होता. रिप्लाय कधीचा आहे, 30/7/2024. इथं पहा 30/7 या दिवशी तुमचे आरोग्य भरतीचे रिझल्ट लागलेले होते. चेक करू शकतात. कोणत्याही जिल्हा परिषद च्या वेबसाईटवर जा आणि त्या वेबसाईटवर जो 40% 50%चा रिझल्ट आहेत हे सर्व विद्यार्थी तिथले आहेत. सौरभ दुधाडे जे होते त्यांचा स्कोअर पहा. इथं आरोग्य सेवक 40 मध्ये 4th रँक आली. नंतर आरोग्य सेवक 50 मध्ये फर्स्ट रँक आली आहे. ओके, तर असे विद्यार्थी जे होते त्या सर्वांनी आपल्याला मेसेज पाठवलेले होते. इथं पहा, हा जो प्रश्न होता आपल्या चॅनलवरचा होता, सेम प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये रिपीट झालेला दिसलेला होता. तर हे आपलं क्रेडिट होतं जे आरोग्य सेवकमध्ये 2023 मध्ये एवढे सर्व विद्यार्थी जे होते ते टॉप रँकमध्ये आलेले होते. टॉप रँकमध्ये ते सर्व सिलेक्ट झालेले होते. हे आपल्या चॅनलचं क्रेडिट होतं. म्हणून आरोग्य सेवकबद्दल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागातील MPW बद्दल जी पण आपण इन्फॉर्मेशन देत असतो ती नियर अबाउट ऑथेंटिक असते. ती काय असते, नियर अबाउट त्यांची ऑथेंटिसिटी असणार आहे. पहा, खाली पण हे विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट तुम्हाला पाहायला भेटतील. हा पहा, प्रणित रामराव बुर्रेवार गडचिरोली आरोग्य सेवक 50% मध्ये रँक 1 भेटलेली होती. ही पहा, याने PDF सुद्धा सेंड केलेली होती. त्याच्यानंतर बीड जिल्हा टॉपर, बीड जिल्ह्याचा जो टॉपर आहे तो सुद्धा आपला विद्यार्थी होता. नाव होतं रवींद्र पवार. ओके, त्याच्यानंतर एक ज्या दिवशी पेपर व्हायचा त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मी सेशन द्यायचो की उद्या तुम्ही हे पॉईंट करून जा आणि उद्या तुमचं काय होईल, तुम्हाला या पॉईंटमधून प्रश्न विचारू शकतात. हा माझा यूट्यूबचा लाईव्ह लेक्चर होता आणि या लाईव्ह लेक्चरमध्ये मी बोललो होतो की पाण्याचं असंगत आचरणवर या टाईपमध्ये प्रश्न येईल.
ज्या दिवशी मी बोललो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जो पेपर होता त्याच दिवशी पाण्याच्या असंगत आचरणावर प्रश्न आलेला होता. तर हे सर्व आपलं क्रेडिट होतं आणि हे सर्व विद्यार्थींना अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. हे सर्व विद्यार्थी इन्फॉर्मेशन अजूनही आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. काही ज्या गोष्टी असतात डिपार्टमेंटच्या किंवा काही ट्रेनिंगच्या किंवा काही GRच्या, ह्या सर्व गोष्टी हे विद्यार्थी आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. हे मी का सांगतोय, कारण की नव्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटतं की ऑथेंटिसिटी किती असेल, बरोबर सांगतायत की नाही, व्ह्यूसाठी तुम्ही येऊन लागले, असं आपला अजिबात नसतो. मी स्वतःच यूट्यूब चॅनल जे होतं ना, 1 वर्ष माझं एकही व्हिडिओ पडलेला नव्हता, कारण की नवीन भरती आलेली नव्हती. तर मी कशाला तुम्हाला सांगू की अरे हे करा ते करा, या टाईपमध्ये आपण अजिबात केलेलं नाही. आता जेव्हा आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल माहिती भेटली तर त्यावेळेस आपण पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेलो आहोत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल जे व्हिडिओज आहेत ते आपण अपलोड करणं सुद्धा स्टार्ट केलेलं आहे. मग तुमचे जे प्रश्न असतील ते आपण पाहूया. ओके, ही तुमची कंडिशन आहे. आता काही लोकांना अजूनही डाऊट असेल की हे स्क्रीनशॉट खरे आहेत का खोटे आहेत. एकच काम करायचं, तुमचं जो पण तुमचा मित्र असेल जिल्हा परिषदमध्ये मागच्या भरतीमध्ये आरोग्य सेवक झालेला असेल, त्याच्याकडे जायचं आणि त्याला विचारायचं की तुम्ही रँडम, मी असं नाही सांगते की पर्टिक्युलर विद्यार्थीकडे जा, तुम्ही रँडम महाराष्ट्रामध्ये कोणताही तुमचा आरोग्य सेवक मित्र झालेला असेल तर त्या व्यक्तीला विचारा की आरोग्य सेवक बनण्यासाठी 2023 मध्ये तुम्ही अभ्यास कुठून केला. तर ते आपलं फक्त थिंक लाईक गुरु या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला सांगतील. त्याचं कारण पण मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. आणि आता आपण घेऊया तुमचे जे प्रश्न होते ना, टोटल जे तुमचे प्रश्न होते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज मी या व्हिडिओमधून देणार आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, सर जिल्हा परिषद भरती कधी येईल. हा जो प्रश्न आहे भरपूर विद्यार्थ्यांनी मला वारंवार विचारलेला आहे. माझ्या व्हॉट्सअपवर, माझ्या टेलिग्रामवर, त्याच्यानंतर यूट्यूब चॅनलवर सर्व लोक विचारतायत की जिल्हा परिषद भरती नेमकी कधी येणार आहे. एक गोष्ट एकदम क्लिअर करतो, जिल्हा परिषद भरती मार्च एप्रिलपर्यंत तुम्हाला अजिबात पाहायला भेटणार नाही. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की फेब्रुवारी एंडिंग, मार्च स्टार्टिंग, ह्या ज्या टायमिंग देत आहेत ते क्लिअरली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आहेत. अजूनही सांगतो, सार्वजनिक आरोग्य विभाग वेगळा आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा जो विभाग आहे त्याच्यामधला जो आरोग्य सेवक आहे त्याच्या भरतीचा जो टाइम टेबल आहे तो वेगळा असणार आहे. आम्ही जे प्रयत्न केलेत, विद्यार्थ्यांनी जे प्रयत्न केलेत, लोकांनी जे प्रयत्न केलेत ते प्युअरली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल आहेत. जिल्हा परिषद भरतीबद्दल अजूनही कोणी प्रयत्न केलेले नाहीत. सुरुवात जी होईल ती थिंक लाईक गुरुच्या डिस्कशन ग्रुपपासूनच होईल. आपले जे छोटे छोटे विद्यार्थ्यांचे बी ग्रुप आहेत त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवरूनच ती सुरुवात होणार आहे. आतापर्यंत कोणीही स्टार्टिंग केलेली नाही जिल्हा परिषद भरती आणण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद 2023ची जी भरती होती तिला आणण्यासाठी किती प्रयत्न आपण केलेले होते, त्याच्यानंतर ती भरती आलेली होती. यावेळेस चित्र एकदम क्लिअर आहे. अजूनही कोणीही विद्यार्थ्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषद आरोग्य सेवकच्या भरतीबद्दल काही फॉलोअप घेतलेला नाही. तर एप्रिल मे तुम्हाला ही जी भरती आहे एप्रिल मे पर्यंत अजिबात पाहायला भेटणार नाही. त्याचं दुसरं कारण पण सांगतो. दुसरं कारण असं आहे, 2023 मध्ये जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले होते तर त्यांची जी लिस्ट आलेली होती ती डिसेंबर जानेवारीपर्यंत लिस्ट आलेली होती. तर डिसेंबर जानेवारीपर्यंत त्यांची लिस्ट आलेली होती. त्याच्यानंतर 2 वर्ष जे होते, 2 वर्ष तिची एक्सटेन्शन पिरियड करण्यात आलेला आहे. मागच्या महिन्यात आपले जे काही विद्यार्थी होते त्यांना ऑर्डर आलेले आहेत, म्हणजे ऑर्डर येणं अजूनही चालू आहे. आकृतीबंध जो असेल तो बनवायचं काम जे आहे ते अजून 2-3 महिने घेईल. परंतु फेब्रुवारी मार्चमध्ये जिल्हा परिषदची भरती जर तुम्ही एक्सपेक्ट करत असणार तर ते तुमचं जे लॉजिक आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जिल्हा परिषद भरती फेब्रुवारी मार्चपर्यंत अजिबात येणार नाही. जे पण तुम्हाला भरतीचे मेसेज भेटत आहेत ते प्युअरली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीबाबतच असणार आहेत. ओके, तर तुमचा पहिला प्रश्न जो होता जिल्हा परिषद भरती कधी तो क्लिअर झालेला असेल. दुसरा जो प्रश्न होता जिल्हा परिषद भरतीमध्ये पात्रता काय आहे. आता आरोग्य सेवक बद्दल नवीन GR आलेला होता आणि तो तुम्हाला सर्व टेलिग्राम चॅनलवर फिरताना दिसला. जुने विद्यार्थी क्लिअरली खाली कमेंट करून सांगू शकतात. आता हा जो GR होता किंवा हा जो चेंज झालेला होता तो काय आत्ताचा झालेला आहे का, तर अजिबात नाही. तो जो चेंज होता ज्यावेळेस 2023 आणि 24ची भरती चालू होती त्यावेळेस काय होतं माहिती का, जेव्हा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले
फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केला आणि पेपर लवकर होतच नव्हते, त्या कालावधीमध्ये क्लिअरली जिल्हा परिषदने नोटिफिकेशन काढलेलं होतं आणि नोटिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की ही शेवटची भरती असेल जी 10th बेसिसवर असेल, 10वीच्या बेसिसवर ही शेवटची भरती असेल. पुढच्या भरतीपासून आम्ही काय करणार आहोत, 12वी सायन्स ज्यांचं झालेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना घेणार आहोत. आणि ही प्रोसेस तेव्हापासून चालली. राजपत्र जे आलेलं आहे ते आत्ता आलेलं आहे, डिसेंबरमध्ये आत्ता आलेलं आहे. परंतु जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी माहीत होतं की ही 10वी बेसिसवरची शेवटची भरती होती. याच्यानंतर जी होणार आहे ती 12वी बेसिसवर होणार आहे. तर जिल्हा परिषद भरतीमध्ये सध्याची जी पात्रता असणार आहे ती असणार आहे ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे असे सर्व कॅन्डिडेट त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. काही लोकांचं म्हणणं आहे की सर याला SI कंपल्सरी आहे का नाही. याच्यामध्ये जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असतो तो कंपल्सरी तुम्हाला अजिबात नसेल. 12th सायन्स याच्यामध्ये फक्त जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते फक्त 12th सायन्सच लागणार आहे. SI याच्यामध्ये अजिबात लागणार नाही. आणि ही कोणती भरती, ही जिल्हा परिषदची भरती बरं का. नाही तर तुम्ही सांगणार सर तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये SI नाही लागणार. सार्वजनिक आरोग्याबद्दल आपण नंतर बोलू. क्लिअर लक्षात राहू द्या, काही गोष्टी डोक्यात राहू द्या. PSI आणि तुमचा जो शिपाई असतो दोघं वेगवेगळ्या गोष्टी असतात. जो तुमचा DYSP असतो आणि PSI असतो तो पण वेगवेगळा असतो. ओके, डिपार्टमेंट जरी सेम असेल परंतु पदं वेगवेगळी असतात. इथं डायरेक्ट डिपार्टमेंट वेगळे आहे, इथं जिल्हा परिषद आहे, ते सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, त्याची पात्रता वेगळी असेल. परंतु जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जर तुमचं 12th सायन्स झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि अप्लाय कधी करायचंय, कधी भरती निघेल त्याचं उत्तर मी प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तर इथं 12th सायन्सच लागणार आहे, इथं SI लागणार नाही. हा डाऊट काढून टाकाय, इथं SI लागेल. आता काही लोकांचं पण असं म्हणणं होतं की सर तुम्ही क्वालिफिकेशन जर वाचली तर 12th सायन्स आणि शब्द वापरलेला आहे आणि खाली त्यांनी ट्रेनिंगचं दिलं आहे. ट्रेनिंग का दिली गेली याचं रिझन माहिती का तुम्हाला, किंवा याचं कारण माहिती का त्यांनी ट्रेनिंगबद्दल का टाकलं गेलं. कारण की जिल्हा परिषदमध्ये जुने जे लोक होते त्यांना काय होतं, त्यांना जेव्हा आरोग्य सेवकमध्ये समाविष्ट करण्यात यायचं, मग त्यांना हा जो कोर्स होता तो कंप्लीट केल्यानंतर त्यांचा आरोग्य सेवकमध्ये आपण ट्रान्सफर करायचो आणि हे ते भरपूर वेळेस नापास व्हायचे. मग ही कंडिशन होती ती काय टाकली गेली, 3 अटेम्प्टमध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे. एक तर तुमचं जे प्रमोशन आहे ते थांबवलं जाईल किंवा सेवा जी आहे ती थांबवण्यात येईल. या टाईपमध्ये जुन्या गोष्टी द्या. या जेव्हा जिल्हा परिषद आरोग्य सेवकच्या बाबतीत बोलायचं झालं ना, हे सर्व जुन्या गोष्टी आहेत, डिपार्टमेंटल लोकांसाठी होत्या. तीच कंडिशन आता इथं क्लिअरली मेन्शन केलेली. भरपूर अशा पोस्ट असतात ज्यांना प्रोबेशन पिरियड असतो आणि प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर त्यांना काय असतं, एक प्रॉपर परीक्षा द्यावी लागते आणि त्यांना अटेम्प्ट दिले जातात. जर तुम्ही प्रोबेशन पिरियड कंप्लीट केल्यानंतर ही जी एक्झाम तुम्ही क्रॅक केली नाही तर तुमची सेवा समाप्ती जी आहे ती करण्यात येते. रेल्वेमध्ये सुद्धा असं होतं. रेल्वेमध्ये काय होतं, त्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर ट्रेनिंगची एक्झाम जर तुम्ही कंप्लीट केली नाही तर तुमची सेवा जी आहे ती समाप्त करण्यात येते. या टाईपमध्येच तुम्हाला ही जी कंडिशन आहे ती अप्लाय करण्यात आलेली आहे. तर जिल्हा परिषदमध्ये तुमच्याकडे जर 12th सायन्स आहे तर 12th सायन्स जर असेल तर तुम्ही 100% क्वालिफाय असणार आहात. तुम्ही 12th सायन्सच्या भरोश्यावर जिल्हा परिषद आरोग्य सेवकचा जो पेपर आहे तो देऊ शकतात. आणि आत्ता जे 10वी पास झालेत, आता 10वी पासच्या बेसिसवर जे आरोग्य सेवक झालेले आहेत, जे जिल्हा परिषदमध्ये आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहेत, त्यांना एकदा तुम्ही कॉल करा आणि त्यांना विचारा की तुमची अशी ट्रेनिंग होणार आहे का. तर भरपूर विद्यार्थी तुम्हाला सांगतील की हा आमची बी ट्रेनिंग होणार आहे. तर असं काही वेगळं नाही आहे. क्लिअरली इथं 12th सायन्स बेसिसवर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. परंतु ही भरती येईल का नाही याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. ही येईल, लेट येईल. पुढचा जो तिसरा प्रश्न आहे, जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक मध्ये महिला फॉर्म भरू शकतात का, हे भरपूर वेळेस विचारलं मला गेलेलं आहे. तर एक गोष्ट क्लिअर सांगतो, जिल्हा परिषद भरतीमध्ये आरोग्य सेवक जो आहे त्याच्यासमोर पुरुष हा शब्द लिहिलेला असतो आणि या भरतीमध्ये मागच्या वेळेस एकही महिलेने फॉर्म भरलेला नव्हता आणि त्यांना अप्लाय सुद्धा करता येत नव्हतं. जिल्हा परिषदने महिलांसाठी जो दिलेला होता तो होता आरोग्य सेविका, हे पद देण्यात आलेलं होतं, आरोग्य सेविका. आणि आरोग्य सेविकेसाठी क्वालिफिकेशन सुद्धा वेगळी होती. तसंच आरोग्य सेविकेसाठी सिलेबस सुद्धा वेगळा होता. तर जिल्हा परिषद भरतीमध्ये महिला ज्या आहेत त्या अजिबात फॉर्म भरू शकणार नाहीत.
आता आपला चौथा प्रश्न आहे, जिल्हा परिषद अभ्यासासाठी कोणती पुस्तकं वापरावीत? 2023 साली मीटिंग ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. 2023 मध्ये मीटिंग एक ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. काय होतं, जिल्हा परिषदचा जो पेपर होता तो IBPS ला देण्यात आलेला होता आणि IBPS ने विचारलं होतं की पर्टिक्युलर पोस्टसाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय ठेवायचा आहे. याच्या आधी जिल्हा परिषद आरोग्य सेवकचा जो पेपर व्हायचा त्याच्यामध्ये रँडमली कोणताही प्रश्न उचलून टाकण्यात येत होता. आरोग्यावरचे प्रश्न वापरायचे, मध्येच जन्म अधिनियम वापरला जायचा, मध्येच वेगवेगळे पॉईंट वापरले जायचे. तर IBPS कडे ज्या पद्धतीने तुमचा पेपर गेला तर IBPS ने जिल्हा परिषदला विचारलं की नेमका सिलेबस काय द्यायचा आहे. मग 8 दिवस मीटिंग ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. 8 दिवस ज्या वेळेस मीटिंग ऑर्गनाईज करण्यात आली त्याच्यामध्ये आपले पण विद्यार्थी होते. नाशिकला मला 4 विद्यार्थी भेटलेले होते, ते सुद्धा त्या मीटिंगला गेलेले होते. तर त्या मीटिंगमध्ये काय झालं, त्या मीटिंगमध्ये एक जिल्हा परिषदसाठी सिलेबस देण्यात आला आणि तो सिलेबस कुठून कॉपी करण्यात आलेला होता तर इयत्ता 10वीचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याचे 2 पार्ट आहेत, 1 आणि 2. 1 आणि 2 पार्ट मधले जी पूर्ण इंडेक्स होती त्याच्यापैकी 3-4 चॅप्टर जर सोडले तर सगळाचा सगळा सिलेबस 10वीच्या पुस्तकामधील पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये देण्यात आलेला होता. म्हणून तुम्ही जिल्हा परिषदचा जर अभ्यास करत असणार तर हेच पुस्तकं तुम्हाला रेफर करायचे आहेत. आणि ही कमिटी 2023-24च्या एक्झामसाठी बनवण्यात आलेली होती. आता सध्या अशी कोणतीच न्यूज नाही ज्याच्यामध्ये सिलेबस चेंज करायचा आहे. म्हणून जर तुम्ही आत्तापासून अभ्यास करत असणार किंवा हीच भरती तुम्हाला टार्गेट करायची, तुमचं वय पण असेल, वय कमी असेल आणि तुमचं 12th सायन्स झालेलं असेल, तुम्हाला वाटत असेल की मला आरोग्य सेवकच बनायचं, बाकी काहीच बनायचं नाही, तर तुम्ही सरळ 10वीचं पहिला आणि दुसरा भाग जो असेल तो घेऊन घ्या आणि त्याच्यामधलाच अभ्यास करा. सध्या आज ज्या दिवशी मी रेकॉर्ड करतोय त्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत जिल्हा परिषदचा सिलेबस जो आहे तो चेंज झालेला नाही. जो सिलेबस जुना आहे तोच सिलेबस तुम्हाला आत्ता पाहायला भेटेल. प्रश्न क्रमांक 5 मध्ये जिल्हा परिषद आरोग्य सेवक मागील प्रश्न कुठं भेटतील? काही लोकांचे प्रश्न होते की सर मला PYQ पाहिजे, मला PDF सापडत नाही. ॲक्च्युअलमध्ये ती जी भरती होती ती IBPS ने घेतलेली होती. ती कोणी घेतलेली होती? IBPS ने घेतलेली होती. आणि IBPS कधीच तुम्हाला जी आन्सर शीट आहे ती कधीच तुम्हाला पाहण्यात भेटत नाही. आन्सर शीट तुम्हाला कधीच देत नाही IBPS. मग अशा वेळेस काय असतील सर, मग काही विद्यार्थ्यांनी मग अशा वेळेस तुम्हाला प्रश्न पडेल की नेमके प्रश्न कोणते होते? एकदम सिंपल काम करायचं. काय काम करू शकतात तुम्ही? आपले YouTube चॅनलला जायचं. ओके, आपल्या YouTube चॅनलला ज्या दिवशी पेपर होता, समजा तुमची 11 ते 1 ची शिफ्ट होती, मी डायरेक्ट 1:30 वाजेला लाईव्ह आलेलो आहे आणि 1:30 वाजेला लाईव्ह आलेलं असताना मी लाईव्हच्या लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रश्न घेतलेले आहेत की कोणकोणते प्रश्न आले. आणि 1-2 विद्यार्थी असे 3-4 विद्यार्थी जे आपले राहायचे, जे प्रॉपर अभ्यास करणारे होते, त्यांनी मला प्रश्न प्रोव्हाइड केलेले आहेत. तर प्रत्येक शिफ्टनुसार ॲनालिसिस घेतलेले, प्रत्येक शिफ्टला कोणता प्रश्न आलाय ते आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही पाहू शकतात. 6वा प्रश्न आहे, जिल्हा परिषद भरतीसाठी कोणते व्हिडिओ पाहू? मी तुम्हाला सर्व चॅनलवरचे व्हिडिओ दाखवतो ज्याच्यात तुम्हाला जे PYQ होते ते सुद्धा भेटून जातील आणि व्हिडिओ जे आहेत सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. सर्व जेवढा पण तुमचा सिलेबसचा पार्ट होता तो सर्व आपण आपल्या YouTube चॅनलवर पहिलेपासून अपलोडेड आहेत, फ्रीमध्ये आहेत. आणि असं समजू नका की फ्रीमध्ये आहेत तर कंटेंटमध्ये काहीतरी कमी असेल. जेवढे पण टॉपर विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये होते, जेवढे पण सिलेक्ट झालेले विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये होते, सर्वच्या सर्व हेच व्हिडिओ पाहून टॉप आलेले आहेत. 80 पैकी 80 स्कोअर केलेला आहे. काही लोकांनी 39, काही लोकांनी 38 इतके प्रश्न राईट आलेले होते आणि सर्व जे प्रश्न होते ते आपल्या व्हिडिओमधून टॅकल होणारे होते. मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ दाखवतो YouTubeवरचे. YouTube चॅनलवर हे जे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत, आरोग्य सेवक 13 जूनचा पेपर, 11 जूनचा पेपर, ओके, 10 जूनचे जे पेपर आहेत, हे सर्व जे PYQ आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सापडतील. जे प्रश्न मागच्या वेळेस विचारले गेलेले होते सर्व प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये सापडतील. आता तुम्हाला जर जिल्हा परिषदचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर इथं एक प्लेलिस्ट तुम्हाला दिसते. या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर संपूर्ण अभ्यासक्रमाचा जे विद्यार्थी पाहून पास झाले आहेत ते सर्व प्रश्न जे असतील ते याच सिरीजमधून तुम्हाला पाहायला भेटलेले होते. म्हणून कोणताही वेगळा कोर्स नाही, मी कोणता कोर्स तुम्हाला लॉन्च करणार नाही किंवा कोणता वेगळा कोर्स तुम्हाला सेपरेट देणार नाही. जिल्हा परिषदचा भरती करणाऱ्यांसाठी सरळ ही जी पूर्ण सिरीज आहे ती तुम्ही चेक करा आणि या पूर्ण सिरीजमध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल. तुम्हाला 1 रुपया सुद्धा
काही आपल्याकडे फी लागणार नाही. आणि हेच प्रश्न पाहून, हेच व्हिडिओ पाहून विद्यार्थी टॉप आलेत. म्हणून चूज करा. डायरेक्टली तुम्हाला जर अवेलेबल आहे तर तुम्ही करू शकतात. आणि जर वाटत असेल की सर हे फ्री कंटेंट आहे, त्याच्यामुळे काही एवढी क्वालिटी नसेल, तर मी एक काम करतो, याचा एक कोर्स बनवून टाकून देतो, म्हणजे तुम्हाला याची किंमत कळेल. परंतु मी असं अजिबात करणार नाही. आपले विद्यार्थी जे असतात गरीब घरातून आलेले असतात. मागच्या वेळेस माझा एक विद्यार्थी होता, कॅन्सर झालेला असताना कॅन्सरमधून बरा होऊन 10 दिवसात पूर्ण व्हिडिओ संपवले आणि त्याने सुद्धा रँक काढलेली आहे. आरोग्य सेवकमध्ये त्या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे. तर असे विद्यार्थी जर लागतात ना, तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं की आपण यूट्यूबच्या माध्यमातून इतकं चांगलं काम करत आहोत. जिल्हा परिषदचा जर तुम्ही अभ्यास करत असणार, सरळ ही सिरीज पूर्ण पाहून टाका. आणि याच्यामधलं जे जुने विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा माहिती आहे, याच्यामध्ये मी न्यूमेरिकल सुद्धा घेतलेले होते. कोणत्याच यूट्यूब चॅनलने न्यूमेरिकल शिकवलेले नव्हते. कोणत्याच यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला पाहायला भेटले नव्हते की न्यूमेरिकल येतील. परंतु आपण सांगत होतो की न्यूमेरिकल 100% येणार आहेत. न्यूमेरिकल 100% येणार आहेत. आणि न्यूमेरिकल तिथं आले. आणि न्यूमेरिकलची संख्या किती होती? न्यूमेरिकलची संख्या पेपरामध्ये 4 ते 5 होती. आणि कोणत्या लेक्चरमधून न्यूमेरिकल येत होते? आणि मी जे बोलत होतो ना, न्यूमेरिकल आहेत, 20 न्यूमेरिकल आहेत, हे पाठ करून टाका, तर सेम न्यूमेरिकल तिथं आलेले होते. म्हणून जिल्हा परिषदवाल्यांसाठी ही जी पूर्ण सिरीज आहे ती तुम्ही पाठ करून टाका. तिच्यावरून अभ्यास तुम्ही करू शकता आणि फ्रीली अवेलेबल आहेत. फक्त एक काम करा, टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्राम डिस्कशन होत असतात, टेलिग्राममध्ये माहिती भेटत असते. आणि स्टार्टिंगची जी माहिती तुम्हाला भेटणार आहे ती थिंक लाईक गुरुवरूनच भेटणार आहे. जर तुम्ही आरोग्याबद्दल एकदमच, आरोग्य विभागाबद्दल एकदमच तुम्हाला वाटत असेल की सगळी माहिती मला ऑथेंटिक भेटली पाहिजे, प्रॉपर भेटली पाहिजे, तर तुम्ही थिंक लाईक गुरु जॉईन करा. कारण की भरपूर मेसेज मी तिथं टाईप करतो, नंतर सर्वीकडे ते जात असतात. तर थिंक लाईक गुरुचं जे टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत आपलं चॅनल तुम्ही पोहोचवा. पुढचा जो प्रश्न तुमचा होता, आता जागा येतील म्हणून चर्चा चालू आहे, ती कोणती भरती आहे? तर ती अजिबात जिल्हा परिषदची भरती नाही, ती सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती आहे. आपले विद्यार्थी, त्याच्यानंतर अदर चॅनलचे विद्यार्थी, छोटे छोटे चॅनल आहेत, परंतु ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतात. आणि ऑथेंटिक इतके चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देतात. आता ते जे छोटे चॅनल आहेत त्यांचे ॲडमिन सुद्धा आपले ओळखीचे आहेत आणि त्यांच्याशी आणि आपल्याशी संबंध चांगले असतात. मी कोणत्याच चॅनलचं प्रमोशन जे आहे ते आपल्या चॅनलवर होण्यासाठी थांबवत नाही. जनरली त्यांचा मेसेज असेल तर तो चॅनलचा उचलून डायरेक्ट टाकून देतो आणि त्यांच्या चॅनलची लिंक पण देऊन देतो. मला याच्यामध्ये काही एवढं फायदा होतो अशातली गोष्ट अजिबात नाही. परंतु ते ऑथेंटिक करतात, ते ग्राउंड लेवलवर काम करतात. क्रेडिटसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जे विद्यार्थी आंबेडकर साहेबांना भेटायला गेले होते त्यांच्याशी मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आणि डायरेक्ट त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. ते सुद्धा टेलिग्राम चॅनलचे लोक आहेत, त्यांचं सुद्धा टेलिग्राम चॅनल चालतं. परंतु आपल्या सर्व लोकांमध्ये कोणतीच भावना अशी वेगळी नव्हती. म्हणून तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे ती क्लिअरली सार्वजनिक आरोग्य विभागाची ती भरतीबद्दल इन्फॉर्मेशन भेटली आहे. जिल्हा परिषदच्या भरतीची कुठंच इन्फॉर्मेशन नाही. जे GR येत आहेत त्यांची प्रोसेस 2023-24 पासून स्टार्ट केलेली होती. आज तो GR तुमच्या समोर येतोय, परंतु त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला आधीपासूनच आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, सर आरोग्य सेवकसाठी जिल्हा परिषदचा जो आरोग्य सेवक असेल त्याला डिप्लोमा चालणार आहे का? एकदम सिंपल, याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो. ज्यांचं 12th नसेल परंतु पॉलिटेक्निकचा डिप्लोमा झालेला असेल त्या व्यक्तीने काय करायचं, पॉलिटेक्निकमध्ये तुम्हाला 12th इक्विव्हॅलंटचं सर्टिफिकेट भेटतं. भरपूर अशा भरत्या झालेल्या होत्या ज्याच्यामध्ये 12th लागत होतं आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी क्वालिफाय केलेलं नव्हतं. मग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी 12th इक्विव्हॅलंटचं सर्टिफिकेट दिलं आणि ते 12th इक्विव्हॅलंटचं सर्टिफिकेट जे होतं ते चाललेलं आहे. म्हणून तुम्ही 12th इक्विव्हॅलंटचं सर्टिफिकेट काढून घ्या. ही एकदम प्रॉपर गोष्ट आहे, कारण की मी भरपूर भरत्या दिल्या आहेत, स्वतःसुद्धा दिल्या आहेत आणि मी फॉलो सुद्धा केलेल्या आहेत. मग इथं ज्यांचा डिप्लोमा असेल त्यांनी इक्विव्हॅलंटचं सर्टिफिकेट काढून घ्या. एकदम क्लिअर करतो, ज्यांचं 12th असेल, सायन्स असेल, त्यांना काहीच घाबरायची गोष्ट नाही. आर्टवाले चालणार नाहीत. कॉमर्सवाल्यांवर आणि आर्ट्सवाल्यांवर मोठा अन्याय झालेला आहे, मी मान्य करतो. 12वी सायन्सवाल्यांसाठीच ही भरती असणार आहे. परंतु जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर सरळ तुम्ही इक्विव्हॅलंटचं सर्टिफिकेट काढा, ते 100% चालेल. काही लोकांचं असं म्हणणं होतं की सर आमचं बायो न होतं 12वीमध्ये, तर तुम्ही CET दिली, MST CET दिली आहे. MST CET जर तुम्ही दिलेली असेल म्हणजे तुम्ही 12th सायन्समध्ये होते आणि 12th सायन्स असणार आहे, तर तुमचं जी क्वालिफिकेशन आहे ते इथं बसणार आहे. जर एखादा विचारतो की सर माझं तर 12वीमध्ये मॅथ नव्हतं, मी टेक्निकल सब्जेक्ट घेतलेला होता. तुम्ही जर MST CET दिलेली असेल
MST-CETला 12th सायन्स लागत होतं आणि 12th सायन्सच्या भरोशावर तुम्ही डिग्रीला कुठंतरी ॲडमिशन घेतलेलं असेल म्हणून त्याला आपण 12th सायन्सच कन्सिडर करतो. त्याचा GR सुद्धा माझ्याकडे आहे आणि त्याचा GR जर माझ्याकडे असेल तर तुम्ही 12th सायन्सच्या बेसिसवर किंवा डिप्लोमा बेसिसवर 100% फॉर्म भरू शकतात. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते लोक असणार आहेत आर्ट आणि कॉमर्स, ज्यांचं 12वीमध्ये आर्ट आणि कॉमर्स होतं ते भरू शकणार नाही. त्यांच्यासाठी मला सुद्धा वाईट वाटलेलं होतं, परंतु मी तेव्हाच सांगत होतो ज्यावेळेस GR बनत होता तुम्ही आंदोलन करा, त्यावेळेस कोणीच आपल्याला सपोर्ट केलेला नाही. पेपर पॅटर्न याचा कसा असेल, आता इथं मी पेपर पॅटर्न बद्दल का बोललो, याचा जो पेपर पॅटर्न असतो सिंपल होता. 60 आणि 40चा पेपर पॅटर्न होता. 40 जे प्रश्न होते ते तुमचे टेक्निकलचे विचारले गेलेले होते. ते क्लिअरली 10वीच्या पुस्तकातून पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट याच्यामधून विचारले गेलेले होते. मेन पॉईंट कोणते होते ते मी तुम्हाला नंतर सांगून देईल, हा व्हिडिओ मला जास्त मोठा करायचा नाही. जो 60चा होता त्याच्यात 15-15-15च्या पॅटर्नमध्ये विचारले गेलेले होते. तुम्ही PYQचे व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये हा पॅटर्न रिपीट होता. प्रत्येक प्रश्नाचा जो विचारण्याची शक्यता होती ती आपल्याला इक्वल पाहायला भेटली आणि IBPS पॅटर्ननुसार कशा पद्धतीने प्रश्न येतात त्याच्याबद्दल आपण नंतर याच्याबद्दल डिस्कस करूया. परंतु या 40 प्रश्नामध्ये 5 जे होते ते न्यूमेरिकल होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नंतर लेन्सेस या चॅप्टरवर प्रश्न जे होते ते पाहायला भेटलेले होते. आरोग्यावरचे प्रश्न अजिबात पाहायला भेटलेले नव्हते. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की अरे जिल्हा परिषदचा आहे, चला आपण जिल्हा परिषदचे PYQ सॉल्व्ह करू आणि PYQ मध्ये जर तुम्हाला आरोग्याचा प्रश्न दिसला तर समजून घ्यायचं की जिल्हा परिषदचा तो प्रश्न नव्हता, आरोग्यावरचे प्रश्न विचारलेच नव्हते. जे आरोग्यावरचे प्रश्न विचारलेले होते ते सायन्समधला जो सेकंड पार्ट दिलेला होता त्या सेकंड पार्टमधला काही आरोग्यावरचे प्रश्न त्याच्यामध्ये होते, तेच प्रश्न त्यांनी विचारलेले होते. परंतु असं प्रॉपर आरोग्यावरचे प्रश्न तिथं अजिबात विचारले गेलेले नव्हते. पहिल्या 2 शिफ्टमध्ये तर एकही आरोग्यावरचा प्रश्न विचारला गेलेला नव्हता. क्लिअरली 10वीच्या पुस्तकामध्ये जे पण रोग दिलेले होते 2-4 रोग दिले, जास्त पण दिलेले नाहीत, तर त्याच्यावरच प्रश्न हे विचारले गेलेले होते. परंतु जो बेसिक फोकस होता फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात बेसिक फोकस जो होता तो करण्यात आलेला होता. कार्बन कंपाऊंडचा आपल्या इथं एक चॅप्टर आहे, एक 20 मिनिटाचा चॅप्टर आहे, त्याच्यावर ना टोटल 5 प्रश्न विचारले गेलेले होते. तुम्ही चेक करू शकता लिस्टमध्ये. आठवड्याला होणारे लाईव्ह प्रश्न उत्तर सेशन कुठे जॉईन करायचं. आता काय होतं, मी प्रत्येक आठवड्याला 2 आठवड्यानंतर 1 आठवड्यानंतर लाईव्ह येतो आणि लाईव्हमध्ये काही लोकांच्या ज्या समस्या असतात त्या सॉल्व्ह करतो आणि त्याच्यानंतर ते लेक्चर असताना त्याला मी हाईड करून टाकतो. एकदम सिंपल प्रोसेस आहे. तर आपलं थिंक लाईक गुरु नावाचं जे टेलिग्राम चॅनल असतं तिथं मी सांगून देतो की आम्ही आज लाईव्ह येणार आहे, उद्या लाईव्ह येणार आहे आणि तिथं काही गोष्टी एकदम क्लिअर करतो. मग टेलिग्रामवरचे जे विद्यार्थी असतात त्यांना कन्सेप्ट क्लिअर असतात की भरती अशा पद्धतीने होईल, या टाईपमध्ये अभ्यास करायचा आहे, या डायरेक्शनने जायचं आहे किंवा कोणती भरती येणार आहे, त्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करत असतो आणि नंतर मी हाईड करतो कारण की मला जास्त ते फेमस वगैरे काही व्हायचं नसतं. परंतु आता ते जे लाईव्ह असतात त्यांना जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही सरळ टेलिग्रामवर थिंक लाईक गुरुचं चॅनल जे आहे ते जॉईन करा आणि तुम्ही नवीन असणार, तुम्हाला अभ्यास करायचा असेल, आरोग्य विभागातच काम करायचं असेल, SIचा कोर्स करत असणार तुम्ही, SIचा कोर्स तुमचा जूनमध्ये रिझल्ट लागणार असेल, भरपूर लोक आहेत ना जूनमध्ये रिझल्ट वाले, तर ते सुद्धा तिथं जॉईन करा. म्हणजे सर्व एकाच ठिकाणी एकाच छत्रछायाखाली येऊन लागतील. मग तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. सर तुम्ही सर्व GR नीट वाचले का. आता मला काही कमेंट असतात, सर तुम्ही सर्व GR वाचले का. ॲक्च्युअलमध्ये जे GR प्रसिद्ध होतात किंवा त्याच्या मागची त्याच्या पुढची सर्व घटना आपल्यापर्यंत येत असते आणि सर्व GR मी व्यवस्थित वाचत असतो. मी याच्या आधी रेल्वेत होतो, रेल्वेमधले जे GR राहायचे कॉम्प्लिकेटेड GR राहायचे ते सुद्धा मी एकदम परफेक्टली वाचायचो. आता पण मी आता रेल्वे सोडली आहे, आता सुद्धा मी काय करतो, प्रत्येक जो GR असतो त्याचा परफेक्टली मिनिंग, प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचा रेफरन्स, तो का घेतला गेला. असं नाही की माझ्याकडे एक डॉक्युमेंट आलं आणि त्या डॉक्युमेंटवर मी गप्पा मारणं चालू केलं. ते डॉक्युमेंट का बनवलं गेलं आहे त्याचं सुद्धा रिझन आपल्यापर्यंत असतं. म्हणून सर्व GR मी व्यवस्थित वाचतो. इकडचा GR तिकडं होऊ देत नाही, तिकडचा GR इकडं होऊ देत नाही. आणि या स्क्रीनच्या मागे तुम्ही पाहू शकता, जर मी एखाद्या वेळेस क्लोज करत असेल तर सर्व GRचा माझा फोल्डर आहे, त्या फोल्डरचा रेफरन्स असतो, कशा पद्धतीने GR येतात ते आपण सगळे वाचतो. म्हणून खाली कमेंट नका करत जा की सर तुम्ही सर्व GR वाचले का. तुमच्यापेक्षा आम्हाला 2 गोष्टी जास्तच माहीत असतात, कारण की आम्ही 2017 पासून भरती ज्या आहेत त्या पाहत आलोय, स्वतः देत आलोय, सगळं GRचे मिनिंग जे असतात ते पाहत आलो आहोत. तर GR आम्ही नीट वाचत असतो, 100% वाचत असतो. असं नाही की टेलिग्रामवर एक GR सर्क्युलेट झाला, हे GR कधी बनलेले होते, कशी प्रोसेस चालू झाली, काही प्रोसेसमध्ये आम्ही सुद्धा असणार आहोत. तर यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुम्ही फक्त GR पाहतात, पण आमच्याकडे त्याची पूर्ण बॅकग्राऊंड हिस्ट्री असते, म्हणून टेन्शन घेत नका दादा. जी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचते ती ऑथेंटिकच असणार आहे. आता हे सर्व डिस्कशन झालं. ज्या लोकांना जिल्हा परिषदसाठी भरतीसाठी प्रयत्न करायचा होता त्या लोकांसाठी हे सर्व डिस्कशन होतं. तुमचं 12th सायन्स झालेलं आहे, ओके, तर तुम्ही तिथं जाऊ शकतात. पुढे जी भरती आहे, जिच्याबद्दल चर्चा आहे, जिच्याबद्दल सर्व मार्केट उठलेलं आहे आणि सर्व ठिकाणी जिच्याबद्दल चर्चा होत आहे, अशी असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती. आता काही ठिकाणी काय होतं, तुम्हाला टायटल पाहायला भेटतं जिल्हा परिषद आरोग्य भरती. जुने विद्यार्थी माहिती आहे, जिल्हा परिषद आरोग्य भरती नावाची भरती राहतच नाही. पहिला मुद्दा, जिल्हा परिषद भरतीच राहते. जिल्हा परिषद आरोग्य भरती अशी सेपरेट भरती जिल्हा परिषदची राहत नाही. जेव्हा जिल्हा परिषदची भरती येते तिच्यामध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियरची पदं पाहू शकतात, तिच्यामध्ये तुम्ही आरोग्य सेविकेचे, आरोग्य पर्यवेक्षकचे असे वेगवेगळे पदं पाहू शकतात. अशी जिल्हा परिषद आरोग्य भरती नावाची कोणतीच भरती राहत नाही. त्या भरतीला म्हटलं जातं जिल्हा परिषद भरती, ओके. आणि जी सार्वजनिक आरोग्य विभाग भरती काढताना त्या भरतीला म्हटलं जातं आरोग्य विभाग भरती. काय म्हटलं जातं तिला? आरोग्य विभाग भरती. म्हणजे इथला जिल्हा परिषदची तुम्ही भरतीचं बी नाव घेतलं आणि आरोग्य विभागाची आरोग्य पण केलं आणि कंपाईल करून घेतलं, तर अशी काही भरती राहत नाही मित्रांनो. जी भरती राहणार आहे, जी येणार आहे, जिची चर्चा आहे ती असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती. आणि तिच्याबद्दल भरपूर लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्याच्याबद्दल आता जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. आता मी सर्व रफ केलेला आहे. पहिला जो प्रश्न आहे ते पाहूया, किती पदे येतील. सद्यस्थितीला किती पदं येतील हे जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाकडेच नाही. एकदा ग्रुपवर मेसेज सर्क्युलेट झालेला होता, त्याच्यामध्ये मंजूर पदं, ओके, भरलेली पदं आणि रिक्त पदं या टाईपमध्ये एक फोटो तुम्हाला पाहायला भेटलेला होता. असा अर्थ होत नाही की तेवढे पदं भरली जातील. तो फक्त एक आढावा होता, त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकत नाही की किती पदे येणार आहेत. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जो 5000 आकड्यांचा आकडा फिरतोय ना, 5000 आकडा, तर या 5000 पैकी बरेचसे पदं हे कंत्राटी स्वरूपामध्ये येणार आहेत. आणि कंत्राटी स्वरूपामध्ये आधीच एक GR आलेला आहे 2024 मध्ये, 30% जी पदं आहेत ते कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहेत. या 5000 पैकी असतील का 30%? तर तो सुद्धा एक चुकीचा मुद्दा आहे. या 5000 पैकी नाही. तर हा जो 5000 भरतीचा जो आकडा होता तो नेमका कशा पद्धतीने आलेला आहे, तर नवीन ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे केंद्र उभे राहिलेले आहेत. तर नवीन ज्या जागा तयार केलेल्या होत्या त्या 5000 पदांच्या होत्या. सिंपल गोष्ट होती. म्हणून तुम्हाला सर्व ठिकाणी 5000 जागा येतील, 5000 जागा येतील या टाईपमध्ये मेसेज फिरताना दिसला. परंतु जर मी नीट चेक केलं, पूर्ण एकदम व्यवस्थित चेक केलं, ऑलरेडी विभागामध्ये 13000च्या आसपास जागा या रिक्त होत्या. बरेचसे पदं हे कंत्राटी स्वरूपात भरले जाणार आहेत. जर आले तर जवळपास 3 ते 4000 पदं येतील. 3 ते 4000 जे पदं आहेत ते भरले जातील. आता हे 3 ते 4000 पदं जे असतील ते संपूर्ण MPWचे असतील का? तर तो सुद्धा मुद्दा चुकीचा आहे. त्याच्यात भरपूर पदं असतात. जसं एक LSOचं पद आहे, तसंच एखादं लिनन वर्करचं पद आहे. या टाईपमध्ये तिथे छोटे छोटे मोठे मोठे असे सर्व पदं असतात. तर जवळपास जो आकडा पहिले पाहायला भेटलेला होता तो 13000च्या आसपास होता. काही पदं कंत्राटी स्वरूपात जातील, परंतु आपण एक्सपेक्ट करू शकतो की 3-4 हजारपर्यंत. आणि हा फक्त एक अंदाज आहे. 5000 पर्यंत आले तर आपण तर चांगलीच गोष्ट आहे, 5000 पर्यंत आले. परंतु MPWचे 5000 येतील का? तर अजिबात नाही. MPWचे 5000 पदं येणार नाहीत. त्याच्यामध्ये फार्मसिस्टचं पद आहे, त्याच्यामध्ये LSOचं पोस्ट आहे. असे सर्व पोस्ट त्याच्यामध्ये येऊन तो 3-4-5000चा जो आकडा आहे तो बनणार आहे. चांगल्या पद्धतीने पद येतील, म्हणजे मॅक्झिमम जे विद्यार्थी असतील ते जॉईन होतील. असं नाही की 200-300 पद येतील, असं अजिबात होणार नाही. चांगला आकडा तुम्हाला पाहायला भेटेल. तर किती पदं येतील याच्याबद्दल आतापर्यंत कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. हा माझा इथला मुद्दा असणार आहे. पुढचा जो पॉइंट आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी सद्यस्थितीत पात्रता काय आहे. ज्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करत आहे त्याच्यानुसार जी जुनी पात्रता आहे मी तुम्हाला दाखवतो की कोणती याची पात्रता असणार आहे. तर याच्यात तुम्ही पाहू शकता पात्रतेच्या
कॉलममध्ये ही सध्या पात्रता असणार आहे, शैक्षणिक अर्हता जी असेल आणि कशा पद्धतीने कोणत्या पोस्टच्या पात्रता चेंज होतील त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करूया. शैक्षणिक अर्हता काय असेल, HSC पाहिजे, 12वी पाहिजे आहे आणि सायन्स तुम्हाला 12वीमध्ये सायन्सची स्ट्रीम जी असेल ती लागणार आहे. तसंच अँड इथं काय दिलेलं आहे, अँड दिलेला आहे. शॅल हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड पॅरामेडिकलचा जो बेसिक ट्रेनिंग कोर्स आहे तो कंप्लीट झालेला हवा, किंवा ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे अप्रूव्ड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री और अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्र सरकारने जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स होता अप्रूव्ह केलेला आहे तो कोर्स तुमचा झालेला असावा. म्हणजे इथं सध्या तरी पात्रता असणार आहे 12वी आणि एक तर SI किंवा बेसिक ट्रेनिंगचा जो कोर्स आहे तो कंप्लीट तुमचा झाला पाहिजे. काही लोकांचे प्रश्न आहेत की MSBVTचा चालेल का, तर MSBVTचा जो कोर्स आहे तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अप्रूव्ह केलेला आहे म्हणून तो तुमचा चालणार आहे, टेन्शन अजिबात घेऊ नका. ओके, तर हे झालं सध्यापुरता ही क्वालिफिकेशन असणार आहे. जे काल लेटर आलं होतं त्याबद्दल पण मी तुम्हाला थोड्या वेळात डिस्कशन करूया, म्हणजे तुमचा सर्व जो पॉईंट असेल तो तुमचा कव्हर होऊन जाईल. ओके, तर सध्यापुरता ज्यांचं 12वी आहे, सायन्स असेल, SI आणि बेसिक ट्रेनिंगचा जो कोर्स असेल तो जर कंप्लीट असेल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकतात. पुढचा जो तुमचा प्रश्न होता तो म्हणजे कोणत्या पदांची पात्रता बदलण्याची शक्यता आहे. ओके, आणि हे लेटर जे होतं ते व्हायरल झालेलं होतं. कोणाचं लेटर आहे, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग आणि जलजन्य रोग पुणे 6 यांचं हे लेटर होतं आणि त्याच्यामध्ये जे निवेदनं वेगवेगळे प्राप्त झालेले होते, तांत्रिक गट या टाईपमध्ये तुम्हाला 15/10/2025चं निवेदन होतं. त्याच्यानंतर 24/11/2025 जे महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ यांचं लेटर होतं. त्याच्यानुसार टोटल 6 पदं दिलेली होती. हे पहिलं पद झालं, हे दुसरं पद झालं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं. ओके, याच्यामध्ये अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हिवताप, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, परिमंडळ, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत त्यांचा मसुदा तयार करण्याची जी कारवाई आहे ती पूर्ण झालेली आहे. मग याचं लेटर किती दिवसात येईल, याचं लेटर तुम्हाला पुढच्या 10 ते 15 दिवसात पाहायला भेटेल, त्याच्या आतच पाहायला भेटेल आणि यांची जी कारवाई आहे ती कंप्लीट झालेली आहे. मला वाटतं, माझं असं पर्सनल मत आहे, जेव्हा तुमची ॲडव्हर्टाईज येण्याची चान्सेस असतील त्याच्या 1 महिन्याआधी तुम्हाला याचं जे लेटर असेल ते पाहायला भेटेल. ही एकदम जुनी गोष्ट आहे. म्हणजे काय होतं, ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येते ना त्याच्या आधी सेवा प्रवेश नियम येणं स्टार्ट होतं. आता काही लोकांना परत वाटेल की जर सर तुमचं असं लॉजिक असेल तर सेवा प्रवेश नियम आता जिल्हा परिषदचं डिक्लेअर झालेलं आहे तर तुमची 1 महिन्यात ॲड येईल का, तर नाही. त्याची जी प्रोसेस होती ना ती 2024 पासून स्टार्ट झालेली होती ना, आत्ता त्याची कंप्लिशन झाली. याचा जो सेवा प्रवेश नियम जो चेंज होऊन येईल तो ॲडव्हर्टाइजमेंटच्या 1 महिन्याआधी तुम्हाला पाहायला भेटेल. ॲडव्हर्टाइजमेंटच्या आधी 1 ते 1.5 महिन्याआधी तुम्हाला सेवा प्रवेश नियम याचा पाहायला भेटेल. आणि इथं सेवा प्रवेश नियम म्हटलेला आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात सिलेबस चेंज होईल ही कंडिशन अजिबात येणार नाही. जी चेंज होईल ती चेंज होईल तुमचा पात्रता चेंज होईल. एक तर याचा जो पे स्केल आहे, पे स्केल जो आहे तो चेंज होण्याची शक्यता असते आणि मला नाही वाटत की याच्यात पे स्केल चेंज होईल. मागेच डिपार्टमेंटने माहिती मागवलेल्या होत्या, मागेच जो आकृतीबंध होता तो झालेला होता आणि कोणत्याची जी पे स्केल होती त्या लिस्टमध्ये जे असेल त्यांचं चेंज करण्यात आलेलं होतं. आता पे स्केल चेंज होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतील. पात्रता चेंज 100% होऊ शकते. आता हे 6 पदं होते त्याच्यापैकी मला माहिती असणारे मी सांगतो, परंतु मी काय चेंज झालेलं आहे ते अजिबात सांगणार नाही. का सांगणार नाही, कारण की टेलिग्रामवर जो आपला डिस्कशन ग्रुप असतो तिथं भांडणं पेटून जातात, तिथं लढाया अजिबात कोणी करायला नको. म्हणून मी या लेक्चरमध्ये तुम्हाला अजिबात कोणती क्वालिफिकेशन चेंज झालेली आहे ती अजिबात सांगणार नाही. जे मला माहिती आहे, मला 2 पोस्टच्या माहिती होत्या त्याच्यापैकी एक पोस्ट मी टाकलेली ती म्हणजे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि हे जे 2 पोस्ट होते ना यांच्या क्वालिफिकेशन 100% चेंज झालेल्या आहेत. काय चेंज झाले आहेत तो मेसेज मी तिथं केला आहे, कारण की याचे विद्यार्थी कमी होते. जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, जी मी क्वालिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे ते जे तुम्हाला लायसन्स वगैरे होतं, रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढे तुम्हाला त्रास यायला नको. उरलेली होती आरोग्य पर्यवेक्षकची, याच्याबद्दल मी अजिबात डिस्कस करणार नाही. लढाया लागतील,
काहीच आपल्याला अजिबात करायचं नाही. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याची क्वालिफिकेशन काही होऊ शकतं, याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन अजिबात नाही. 12th सायन्स का 12th सायन्स प्लस SI याच्याबद्दल मला अजिबात इन्फॉर्मेशन नाही आणि तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही की याचं क्वालिफिकेशन नेमकी काय होणार आहे. ओके, तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांनी या लेटरमध्ये पाठवलेले आहे. तर चेंज होऊ शकतं किंवा नाही पण होऊ शकत, किंवा जे कामं असतील थोडाफार ज्या वस्तू असतील त्या चेंज होऊ शकतात. झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक. इथं पण 2 ग्रुप होते, इथं पण तुम्हाला 2 ग्रुप पाहायला भेटले होते. ज्यांचं फक्त 12th सायन्स झालेलं आहे ते वेगळे प्रयत्न करतायत, ते बी आपल्याच ग्रुपले मेंबर आहेत. ज्यांचं 12th सायन्स प्लस SI झालेलं आहे त्यांचा पण वेगळा ग्रुप आहे, ते पण वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतायत. जसं काही आमदारांना ते जेव्हा लेटर देतात की भरती लवकर व्हायला पाहिजे, तर ते दुसरं लेटर पण देतात. त्या दुसऱ्या लेटरमध्ये काय असतं माहिती का, की क्वालिफिकेशन, काही सांगतात की क्वालिफिकेशन चेंज करा, काही सांगतात की क्वालिफिकेशन चेंज करू नका. असे दोघी लेटर पोचतात. फोटो मला दोघी लेटरांचे येतात आणि दोघी लेटरांचे जेव्हा फोटो येतात ना, मी एकच लेटर करतो, कारण की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अजिबात भांडण लागू नये. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करतायत, आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची काम करतोय, परंतु भांडणं अजिबात कोणी टेलिग्राम ग्रुपवर करायचं नाही. ओके, तर अशा पद्धतीने 5 आणि 6 हे जे तुमचे असतील आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, याच्याबद्दल मार्केटमध्ये कोणालाच माहिती नाही. ही मी तुम्हाला क्लिअर सांगतो. मार्केटमध्ये पूर्ण यूट्यूबमध्ये, पूर्ण टेलिग्राममध्ये या 2 पदांबद्दल कोणालाच माहिती नाही. जिल्हा परिषदची माहिती होती ती सांगितली. आरोग्य विभागाचा जो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहे त्याच्याबद्दल आत्तापर्यंत कोणालाच याच्याबद्दल माहिती नसणार आहे. पुढचा जो प्रश्न होता, अभ्यासक्रम काय असेल आणि काय करावे. आता MPW साठी आणि सर्वच पदांसाठी मी तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा दाखवून देतो की नेमका जुना अभ्यासक्रम किंवा आधीचा जो अभ्यासक्रम होता तो कशा पद्धतीने होता. ठीक आहे, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, याचा सिलेबस डिक्लेअर केलेला होता. त्याच्यामध्ये इंग्लिश होतं, मराठी होतं. ओके, त्याच्यानंतर जनरल नॉलेज दिलेलं आहे आणि लॉजिकल ॲबिलिटी. मागच्या वेळेचा जर पॅटर्न पाहिला 80-20चा पॅटर्न होता. हा जो 20 होते ते टोटल इथून तुम्हाला प्रश्न पाहायला भेटलेले होते. 80 जे प्रश्न होते प्युअर टेक्निकल होते. या पॅटर्नमध्ये यावेळेस चेंज होण्याची शक्यता असू शकते, अजून चेंज झालेला नाही, परंतु 60-40चं पॅटर्न जे होतं ते चेंज होऊ शकतं. परंतु सध्या तरी हेच जे पॅटर्न होतं ते फॉलो होत आहे. 80-20 म्हणजे 80 प्रश्न प्युअरली टेक्निकल होते. मागच्या वेळेसचे क्वेश्चन पेपर जे असतील ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, परंतु मागच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, 80 प्रश्न टेक्निकलचे होते. डोक्यात बांधून घ्या. इथं परत 60 आणि 40चं नाटक तुम्ही द्यायचं नाही, तर जिल्हा परिषदला होतं. इथं आता आपण सार्वजनिक आरोग्य विभागात आलेलो आहोत. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 80 प्रश्न तुमचे टेक्निकलचे होते. आणि टेक्निकलमध्ये कोणकोणतं होतं? टेक्निकलमध्ये जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, जे वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीज होते, त्यांची ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल, सर्वेलन्स, ॲबिलिटी, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर, व्हेक्टर आणि व्हेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीजचे हे सर्व पॉईंट जे होते ते तुम्हाला कव्हर करायचे होते. आता जर तुम्ही आपले कोर्सला जॉईंट असतील, तुम्हाला पॅटर्न समजत असेल की मी आधी कोण निर्माण करतंय, त्याच्यानंतर तुम्हाला सर्वेलन्सबद्दल जे एकदम बोलत नव्हतो का, एकदम 65 पॉईंट आहेत, एकदम बोगस पॉईंट आहेत, परंतु तो सिलेबसचा पार्ट आहे म्हणून मी शिकवतोय. आता लास्टला तुम्ही पोलिओचं लेक्चर पाहिलं, पोलिओच्या लेक्चरमध्ये तुम्ही स्वतःचंच पॅटर्न पहा. 5 प्रश्नापर्यंत सगळ्यांचे टॉपर एकदम सर्व उत्तरं तुम्ही बरोबर देत होते. 5व्यानंतर जसं मी सर्व्हिलन्समध्ये घुसलो, मॉनिटरिंगमध्ये घुसलो, प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये घुसलो, एकाचं पण उत्तर बरोबर येत नव्हतं. तर आपला जो पॅटर्न असतो तो सिलेबसला पकडून असतो. हे काही वेगवेगळे पॉईंट नाहीत, हे जे रोग तुम्हाला दिलेले होते त्यांचे एकमेकांशी लिंकिंग पॉईंट आहेत. एक रोग कंप्लीट केला तर तुम्हाला सर्व पॉईंट कव्हर होतील, या टाईपमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले होते. हा तुमचा टोटल सिलेबस आहे आणि याच्यावर तुमचे मॅक्झिमम प्रश्न फॉर्म होतील. MPWच्या मागच्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं, MPWच्या मागच्या पेपरमध्ये याच्यावर टोटल 70 प्रश्न होते आणि जे 10 उरलेले प्रश्न होते ते थोडेसे आउट ऑफ बॉक्स गेलेले होते. ते बी सांगतो ते कशा पद्धतीने त्यांनी विचारलेले होते, परंतु हा MPWचा प्रॉपर सिलेबस होता. ओके, याच्यात थोडाफार जर चेंजेस झाला म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जर त्यांनी थोडंसं चेंज केलं
तर त्याचं पण सोल्युशन आपल्याकडे आहे, कारण की आपण NMCC मधली बॅच पाहिलेली होती. त्याच्यात काय होतं, थोडंसं SI कडे त्यांनी झुकतं माप ठेवलेलं होतं. त्या टाईपमध्ये लेक्चर सुद्धा आपण कोर्समध्ये अपलोड केलेले आहेत, म्हणून टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कोर्स तुमचा फेब्रुवारी एंडिंगपर्यंत, म्हणजे पेपरचा ज्या दिवशी तुमची ॲड येईल त्याच्या आधी तुमचा कोर्स हा कंप्लीट झालेला असेल. तुम्ही सर्व पॉईंट कव्हर करून तिथं शांततेत तुम्ही फॉर्म भरणार आहात. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. नंतर पुढची जी पोस्ट आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. याच्यात तुम्ही जर सिलेबस चेक केला, सिलेबसमध्ये वरतं तर कॉमनच असेल, परंतु टेक्निकलमध्ये पाहायला गेलं तर इथं पहा, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, बॅक्टेरियोलॉजी, हेमेटोलॉजी, व्हायरोलॉजी ऑफ मलेरिया, फिलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो, झिका, स्वाईन फ्लू एटसेट्रा. ट्रीटमेंट, मलेरिया आणि फिलेरियाची ट्रीटमेंट याच्यात दिलेली आहे. वेक्टर बॉर्न डिसीजची लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसेसर दिलेली आहे. टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड हँड्स ऑन ट्रेनिंग ऑन वेक्टर बॉर्न डिसीज. तुम्ही काही लोकांनी मला विचारलं होतं की सर मी LSOचं प्रिपरेशन करतोय तर तो कोर्स जॉईन करू का. तुम्ही जर नीट चेक केलं त्याच्यामध्ये फिलेरिया बद्दल मी टोटल 200 MCQ टाकलेले आहेत टेस्ट सिरीजमध्ये. त्याच्यानंतर मलेरियाबद्दल 200 MCQ ऑलरेडी अपलोडेड आहेत. त्याच्यानंतर डेंग्यूबद्दल पण 100 टाकलेले आहेत. आणि त्या सर्वांमध्ये हे सर्व जे पॉईंट आहेत ते कव्हर झालेले आहेत. उरलेला जो एक्स्ट्रा पॉईंट असेल बॅक्टेरियोलॉजी, हेमेटोलॉजी, हे जे पॉईंट असतील ते तर मी ॲड करणार आहे. तुमच्यासाठी वेगळा एक फोल्डर करेल ज्याच्यात एक्स्ट्रा पॉईंट तुमच्यासाठी देण्यात येतील. तुम्ही जॉईन करू शकतात. आता पुढचा एक असेल तो आहे लॅबोरेटरी असिस्टंट. लॅबोरेटरी असिस्टंटमध्ये टेक्निकल पॉईंटमध्ये पाहायला गेलं तर टाइप्स ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी, नेम ऑफ इक्विपमेंट यूज इन अ मेडिकल लॅब, हाऊसकीपिंग अँड क्लीननेस जो आहे, मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन. सेम पॉईंट आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला कव्हर केलेला होता. त्याच्यातलेच प्रश्न हे जनरली विचारलेले होते. मेथड ऑफ स्टेरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट, सेम पॉईंट NMCCला विचारलेला होता. हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन, सेम पॉईंट NMCCला प्रश्न तुम्हाला पाहायला भेटलेला होता. हाऊ इज द लेबलिंग, लेबलिंगबद्दल प्रश्न होता. लेबल केलेला होता, वरता ब्लॅक पॉईंट झाला होता, काय करता येईल या टाईपमध्ये प्रश्न विचारलेले होते. क्वालिटी कंट्रोल नाही, नवीन पॉईंट आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल नवीन पॉईंट होता. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल, यूट्यूबला सुद्धा तुम्ही याचं लेक्चर जे आहे फ्रीमध्ये पाहू शकतात. तिथं तुमचा कव्हर झालेला हा पॉईंट होता. ओके, तर लॅबोरेटरी असिस्टंटच्या बाबतीत तर मी एवढं कन्फर्म नाही, परंतु LSOच्या बाबतीत मी कन्फर्म आहे की सगळा सिलेबस तुमचा त्या कोर्समध्ये होऊन जाईल. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचा जर तुम्ही प्रिपरेशन करत असणार तर कोर्समध्ये तुमचा सगळा पॉईंट कव्हर होणार आहे. तर हे 3 पोस्ट होत्या ज्या हॉट होत्या, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. पेपर पॅटर्न मागच्या वेळेस कसा राहील, आता मागच्या वेळेस जो होता 80-20चा पॅटर्न होता, 80 टेक्निकल प्रश्न होते. यावेळेस थोड्याफार प्रमाणात चेंज होण्याची शक्यता आहे, असू शकते, परंतु 80-20चा पॅटर्नच घेऊन तुम्हाला चालायचं आहे. मॅक्झिमम मार्क तुम्हाला टेक्निकल देणार आहे. आणि टेक्निकलसाठी आपल्याच ॲपवर सध्या 450 रुपयामध्ये तुम्हाला कोर्स भेटणार आहे. आणि 450 रुपयामधला जो कोर्स असेल त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, ओके, आणि टेस्ट सिरीज तुम्हाला इन्क्लूड दिसणार आहे. उरला बुकचा प्रश्न. बुक आपण 26 जानेवारीच्या आसपास आपण बुक लॉन्च करणार आहोत. तर 26 जानेवारीमध्ये तुम्ही तो बुक तुमच्या हातात भेटून जाईल. सरळ MCQ लावा, त्याच्यामधली थेरी वाचा, तुमचा पूर्ण पॉईंट तुमचे त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहे. सध्या 450 रुपयामध्ये आहे. काही येणारे काही दिवस असतील, म्हणजे आता 1 महिन्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ पडतील. जनरली काय तो एक लाईव्ह कोर्स आहे, त्याच्यामध्ये दररोज 1, 2, 3 या टाईपमध्ये व्हिडिओ पडलेले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की काही लोकांचा 10 तारखेला एक्झाम होती, व्हिडिओची संख्या थोडीशी आता लिमिट करा, नंतर तुम्ही कंटिन्यू करा, कारण की त्यांची एक्झाम होती, म्हणून आपण 1-1, 2-2च टाकतोय. टाकल्यानंतर टोटल मी आता तिथं 17-18 व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना टार्गेट दिलेलं आहे. ते टार्गेट काय होतं की तुम्ही आता फेज 1 मध्ये आहेत. टोटल आपल्याला 4 फेज करायचे आहेत. फेज 1 मध्ये मी त्यांना 1000 MCQ जे प्रोव्हाइड केलेले आहेत टेस्ट सिरीजच्या स्वरूपात, त्या टेस्ट सिरीजमधले टोटल जेवढे पण प्रश्न आहेत ते त्यांना पाठ करायला लावलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने अभ्यास करत आहेत. 1000 MCQ रोगावरचे पाठ झाले तर तुमचा 90% पेपर इथंच संपतो. आणि व्हिडिओ पाहण्याची लिमिट अजिबात नाही की तुम्ही एकदा पाहू शकता, दोनदा पाहू शकता, तुम्ही 1000 वेळेस पहा. टेस्ट सिरीजची लिमिट नाही, टेस्ट सिरीज तुम्ही 1000 वेळेस द्या. जोपर्यंत तुमचा प्रश्न क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ती टेस्ट सिरीज द्यायची आहे. आणि जे MCQ असतात त्याचे डिस्कशन सेशन सुद्धा आपण तिथं ऑर्गनाईज केलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी कोर्स जो आहे 450 रुपयामध्ये तुम्हाला काय भेटेल, अजून काय भेटाल पाठ. आणि हा कोर्स ज्यावेळेस व्हिडिओची संख्या 40च्या वरती गेली तेव्हा हा कोर्स नियर अबाउट 1000च्या आसपास होऊन जाईल.
मी आधीच सांगून देतोय, आज व्हिडिओ पडतोय, सर्व लोक पाहत आहेत, नंतर कोणीही रिक्वेस्ट करायची नाही. कारण की आपलं कंटेंट तेवढं राहतं, आपलं सिलेक्शनचा रेट जास्त आहे, तरीसुद्धा आपण फी कमी ठेवतो आणि विद्यार्थ्यांना वाटतं की फी कमी म्हणजे यांच्यामध्ये क्वालिटी नसेल. तसं काही राहत नाही. फ्रीमध्ये लोकांना शिकून 450 आपण लोक सिलेक्ट केलेले आहेत, टॉपर सिलेक्ट केलेले आहेत. तर इथं तुम्हाला 450 रुपये तर परवडणारच आहे. आता 1000 रुपये ज्यावेळेस फी होईल त्यावेळेस ॲड आल्यानंतर मला माहिती भरपूर ॲडमिशन होतील, परंतु आत्तापासून ज्यांना वाटत आहे की दिवसातून एक लेक्चर तर मला सफिशियंट आहे, त्यांनी अभ्यास करणं स्टार्ट करून द्या. SI वाल्यांसाठी तर ही तुमची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल. SI वाल्यांसाठी लक्षातच द्यायचं आहे, SI वाल्यांसाठी 2च भरत्या आहेत, त्या म्हणजे तुमचं सार्वजनिक आरोग्य विभाग, त्याच्यानंतर तुमचं असणार आहे नगर परिषदची भरती. हे 2 भरत्या ज्या असतील त्या तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असतील. उरली गोष्ट, जर सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये नवीन GR आला आणि 12वी सायन्सवाले आले, ओके, तर तुमच्यासाठी ती गोष्ट सुद्धा अवघड होणार आहे. आणि जर समजा SI जर 10,000 लोकांनी केलेलं असेल, 12th सायन्स किती लोकांनी केलं असेल? कमीत कमी 1 लाख लोकांनी तर केलं असेल ना. तर माझं म्हणणं एकच आहे, SI वाल्यांनी आत्तापासून अभ्यासाला स्टार्ट करायचं. 12th सायन्सचं काय होईल, आणि 12th सायन्सवाल्यांनी पण एवढा विचार करायचा नाही. तुमच्यासाठी जिल्हा परिषद पण आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग जर तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असेल तर ती पण चांगली गोष्ट आहे. मी दोघांसाठी म्हणतोय, दोघांनी अभ्यास करा. भरपूर भरत्या, 2026 भरतीचं वर्ष आहे, भरपूर भरत्यांमध्ये तुम्ही लागलं पाहिजे. नंतर ज्यांचं फक्त 12th झालेलं आहे आणि टायपिंग झालेली आहे त्या लोकांसाठी सुद्धा या भरतीमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर फॉर्म भरू शकतात. तुम्ही आर्ट्सला राहो, कॉमर्सला राहो, परंतु एक पर्टिक्युलर फॉर्म तुमच्यासाठी येणार आहे. मी आता एक्सपोज करत नाही की कोणती येणार आहे, पण तुम्ही अभ्यास चालू ठेवा. एक फॉर्म तुमच्यासाठी आहे, कारण की एक्सपोज केलं ना मग त्याचे अजून 25-30 व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटतील. परीक्षा कोण घेईल आणि कधीपर्यंत जाहीर करेल? विद्यार्थी जेव्हा सरांना भेटलेले होते त्यांनी क्लिअरली सांगितलं की परीक्षा ही TCS घेणार आहे. MPSCकडे सध्या तरी जाण्याचे चान्सेस नाही. MPSC कोणती घेईल तर MPSC घेणार ती म्हणजे नगर परिषद. नगर परिषद MPSC कम्प्लिटली ॲग्री आहे. MPSC तुमच्या नगर परिषदची भरती घेईल. माहिती कुठून भेटते हा पण पॉईंट होता की सर तुम्हाला एवढी ऑथेंटिक माहिती कुठून भेटते. हे आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट सांगतो. एक माझ्याकडे टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलचा वापर करून भरपूर विद्यार्थ्यांनी छोटे छोटे टेलिग्राम चॅनल बनवले किंवा अदर टेलिग्राम चॅनलचा पण वापर करून त्यांनी बनवलेले होते. मग हे छोटे छोटे ना एकदम ॲक्टिव्ह ग्रुप आहेत, एकदम ॲक्टिव्ह ग्रुप, आणि यांच्याशी आपले संबंध चांगले असतात. ते काय करतात, आपल्याला माहिती जी असते ती देत असतात. कोर्स चालू करा हे सुद्धा कोणी सांगितलेलं, मला विद्यार्थ्यांनी सांगितले. नाही तर तुम्ही पाहू शकतात की मी NMCC नंतर 3 ते 4 महिने माझा एकही व्हिडिओ आलेला नाही. या विद्यार्थ्यांना स्वतःचं सिलेक्शन करायचं असतं आणि ते आपल्याला अप्रोच करतात आणि त्याच्यामुळे आपण कोर्स चालू केलेला होता आणि तोच रिझन होतं. उरली गोष्ट, आणि हे काय करतात, हे पर्टिक्युलर अधिकाऱ्यांना भेटतात, पर्टिक्युलर मंत्र्यांना भेटतात आणि ते माहिती घेत असतात आणि ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचत असतात. यूट्यूबमध्ये काही जुने जे चॅनल आहेत, यूट्यूबचे जे काही जुने चॅनल आहेत, मी स्वतःसुद्धा त्यांना अप्रिशिएट करतो की ते कंटेंटही चांगले देतात, इन्फॉर्मेशन पण ऑथेंटिक देतात. त्याच्यानंतर ज्या गोष्टी त्या शिकवतात ते सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकवतात. परंतु काय होतं, काही पर्टिक्युलर यूट्यूब चॅनल असतात ते सदैव चुकीची माहिती देत असतात. आमचं दोघांचं कॉन्टॅक्ट जे असतो ना, आम्ही एकमेकांशी बोलत नाही. जे चांगले यूट्यूब चॅनल असतात ना ते आम्ही एकमेकांशी बोलत नाही. आम्ही आमचं काम करत असतो, विद्यार्थ्यांना मॅक्झिमम फायदा व्हावा यासाठी करत असतो. परंतु जे अदर असतात ना, इन्फॉर्मेशन पूर्ण घेत नाही, काही गोष्टी सांगत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे जेवढे अफेक्टेड पीपल असतात ते डायरेक्ट आमच्यावर अटॅक करतात. सर तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत नाही, सर तुम्ही GR वाचत नाही, सर तुम्ही हे करत नाही. मला हसू येतं माहिती का, की आम्ही इतक्या वर्षापासून आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये आहोत, आरोग्य विभागाचे GR वाचतोय, आरोग्य विभागासाठी काम करतोय, तर आम्हाला इन्फॉर्मेशन कशी नसेल. ओके, जे जुने चॅनल आहेत ते एकदम ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतात. असं नाही की मीच बोललो तर मीच बरोबर आहे, असा अजिबात होत नाही. काही चांगले चॅनल आहेत, माझे जरी कॉम्पिटिटर असतील की ते पण ते कोर्स लॉन्च करतील किंवा आम्ही पॅरलल चालतो, परंतु आम्ही एकमेकांबद्दल तुष्टीकरण भावना ठेवत नाही. ते चांगलं शिकवत आहेत तर माझं काम असेल की माझं काम असेल त्यांच्यापेक्षाही चांगलं शिकवणं. नंतर माझा एखादा चांगला व्हिडिओ आला तर
त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा होतो. असं नाही की रॉंग इन्फॉर्मेशन देऊन व्ह्यूज पाठवणं, ती कन्सेप्टच नाही. ती कन्सेप्ट म्हणजे आम्ही व्हिडिओसुद्धा टाकणं बंद करून दिलं होतं सार्वजनिक आरोग्य विभागावर. त्याच्यानंतर जर भरती येत असेल तर आता आम्ही व्हिडिओ चालू केलेले आहेत. ओके, कोर्स कसा घेऊ आणि माहिती द्या. कोर्सची किंमत मी बोललो 450 रुपये असेल आणि तुम्ही थिंक लाईक गुरुचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आता याच्यानंतर तुमच्या मनात कोणतीच द्विधा मनस्थिती नसेल, कोणत्याच गोष्टी नसतील. सरळ तुम्ही अभ्यास करा आणि एकच सार्वजनिक आरोग्य विभागच राहत नाही. जर तुम्ही आर्ट झालेलं असेल, कॉमर्स झालेलं असेल, रेल्वे भरती येतात, त्या सर्व भरतींमध्ये तुम्ही ट्राय करायचा. जर तुम्हाला काही मदत लागली की काय करू, कशा पद्धतीने करू, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरून भेटून जाईल. व्हॉट्सअप नंबर आहे, माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे, तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बी भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल. म्हणून तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं सिलेक्शन झालं ना, आमचं काय होतं, मी सांगतो ना, माझा विद्यार्थी लागला, माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे की विद्यार्थी लागलेला आहे. ओके, उद्या उठून मला जर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम पडलं तर माझा विद्यार्थी तिथं पाहिजे, या हेतूने मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं होतं आणि या हेतूने मी जिल्हा परिषद पूर्ण फ्री शिकवलेलं होतं. नाही तर मला काही गरज नव्हती की काहीतरी वेगळं करावं. या हेतूने आपण यूट्यूबला आलेलो होतो. तुम्ही सरळ फक्त स्वतःच्या सिलेक्शनच्या बाबतीत विचार करा. तुम्ही कुठेही लागा, पण लागणं महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्ही आरोग्य विभागासाठी अभ्यास करत असणार तर आरोग्य विभागासाठी करा. जर तुम्ही जिल्हा परिषदसाठी करत असणार जिल्हा परिषदसाठी करा. तुम्हाला कोणतीही अडचण असेल, कोणताही पेपर क्रॅक करायचा असेल, मी जसं सांगेल त्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकतात. तुम्ही माझी मदत घेऊ शकतात. मदत करणं आपल्याकडे फ्रीच आहे. ओके, धन्यवाद तुम्ही पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल. आणि मला माहिती आहे ऑलरेडी जुन्या व्यक्तींनी हा व्हिडिओ जो होता तो कंप्लीट पाहिलेला आहे. तर मी त्यांना सांगतो की सरळ तुम्ही अभ्यास करा. तुम्ही या गोष्टींमध्ये पडू नका. या गोष्टींसाठी मी आहे, मी चेक करत राहतो काय घडामोडी चालू आहेत. तर जुन्या विद्यार्थ्यांनी परत अभ्यासाकडे वळा. आपल्याकडे टाईम कमी आहे. ऑलरेडी जिल्हा परिषदमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नव्हतं, रडायला तुम्हाला दिवस पुरत नव्हता, रात्रभर रडून तुम्ही मला बोर केलेलं होतं. तर तुम्ही यावेळेस ही कंडिशन आणायची नाही. कोणताच विद्यार्थी माझ्यापर्यंत रडत नाही आला पाहिजे की सर माझं सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम झालं नाही, जिल्हा परिषदमध्ये काम झालं नाही. आणि ज्याचा SIचा कोर्स झालेला आहे, ही तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल. आणि याचा नगर परिषद SIचा सिलेबस या दोघांपेक्षा वेगळा असेल. कुठून करायचा, मी पुस्तक बनवेल, पुस्तक पुरं रटून टाकायचं, सर्व पुस्तकामधून तुम्हाला नगर परिषद SIमध्ये येईल. ओके, घाई करू नका, शांततेत पुस्तक बनवायचं काम चालू आहे. बाकीच्यांनी अभ्यास करा, नवीन पोरांनी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि यूट्यूबवर सर्व व्हिडिओसाठी जाऊ नका आणि खाली कमेंट मारत नका बसा. सरळ एवढ्याच गोष्टी होत्या याच्याबद्दल. धन्यवाद, लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिलं त्याच्याबद्दल.